मी मारुती सांगळे आपल्या सर्वांचे कृषी जीवन ॲग्रोमध्ये सहर्ष स्वागत करतो. पारंपरिक पीक पद्धतीला कुठेतरी फाटा देत महाराष्ट्रातले शेतकरी बांधव बऱ्यापैकी चिया शेतीकडे त्या ठिकाणी वळालेले आहेत. चिया पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात त्या ठिकाणी केली जाते. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये चालू वर्षी साधारणतः एक 30,000 ते 35,000 एकर वरती लागवड त्या ठिकाणी चियाची चालू वर्षी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि चिया पिकाच्या माध्यमातून रब्बी हंगामामध्ये येणारं हे पीक आहे. एकरी त्या ठिकाणी 4 क्विंटल ते 5 क्विंटल कमीत कमी आणि जास्तीत जास्त 9 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज त्या ठिकाणी चिया शेतीचं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. बाजारामध्ये चिया शेतीचे भावही चांगले मिळतात. चालू वर्षी सुरुवातीला जर भाव बघितले तर एक 11,500 ते 12,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी रेट होते. आणि आता जुलै महिना चालू आहे. जुलै महिन्याच्या जवळजवळ 14 तारीख आहे. तर आज रोजी जर मार्केटमध्ये याचे भाव जर बघितले तर 14,000 रुपये ते 15,000 रुपये क्विंटल प्रमाणे आता त्याचे भाव सध्या चालू आहे. आणि दरवर्षी प्रमाणे आपण चालू वर्षी पण येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये चिया शेतीची आपण त्या ठिकाणी लागवड करणार आहेत. तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी चिया पिकाची लागवड करावी. पारंपरिक पिकामध्ये जसं आपण गहू घेतो, हरभरा घेतो, यासारख्या पिकातून त्या ठिकाणी आपल्याला चांगला मोबदला त्या ठिकाणी मिळत नाही आणि त्याचं उत्पन्न आपल्याला जसं पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला मिळणार नाही किंवा मिळत नाही, हे आपण त्या ठिकाणी नेहमी बघतो. सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये आपण सुरुवातीला चिया पीक महाराष्ट्रात आणलं. त्यावेळेस आपण फक्त महाराष्ट्रात 2 प्लॉट होते. तिथून पुढे आजची जर परिस्थिती बघितली, विदर्भ झालं, मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी चिया पिकाची शेती त्या ठिकाणी केली जाते. तर ज्या शेतकऱ्यांनी चिया पिकाची लागवड केली नाही अशा शेतकऱ्यांना आवर्जून मी त्या ठिकाणी सांगतो की चिया पीक असं आहे, या पिकाला ढोर खात नाही आणि चोर नेत नाही, अशी त्याची म्हण आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. कारण याला कुठला रानटी जनावरचा प्रादुर्भाव होत नाही किंवा रानटी जनावर त्याला खात नाही, कुठलं कीड रोगराई वगैरे काय त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. 5 ते 6 पाण्यामध्ये येणारं हे पीक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने एकरी तुम्हाला त्या ठिकाणी 50 ते 60,000 रुपये तर कुठंच नाही, नक्की त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न तेवढं मिळतं. जे की पारंपरिक पिकाचा खर्च आणि हे जर बघितलं तर याच्यामध्ये जवळजवळ 25 ते 30,000 रुपये एकरीचा फरक त्या ठिकाणी निघतो. त्यामुळे जसं आम्ही 2019 पासून आतापर्यंत चिया शेती करतोय, इथून पुढेही करत राहणार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी चांगलं कसं उत्पन्न देता येईल यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. तर चालू वर्षी आम्ही त्या ठिकाणी चिया पिकाची जी किट आहे त्या ठिकाणी आम्ही 2 किलो बियाणं आणि पेरणीपासून काढणीपर्यंत मार्गदर्शन, त्याचबरोबर जे चियाचं उत्पन्न निघेल ते बाजारभावाप्रमाणे खरेदीची आमची त्या ठिकाणी हमी असते. तर याचा जास्तीत जास्त महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी फायदा घ्यावा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची डिलिव्हरी त्या ठिकाणी असते. सीड डिलिव्हरी आम्ही त्या ठिकाणी देतो आणि माल सुद्धा खरेदी करतो. त्यामुळे आता त्याच्या बुकिंग चालू आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चिया पिकाची लागवड करावी व त्याचा फायदा त्या ठिकाणी घ्यावा.